मित्रांनो, कंबाईनमध्ये नेहमी येणारा हा टॉपिक आहे. पण कुठल्याही बुक्समध्ये आपण पाहिले तर अतिशय किचकट भाषेमध्ये हा टॉपिक दिलेला असतो. पण कन्सेप्ट समजून घेतल्या तर तितकाच सोपा वाटणारा आणि एक्झाममध्ये हमखास मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे. सुरुवातीला आपण या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारून झालेले आहेत ते पाहूयात. पहिला प्रश्न म्हणजे खालीलपैकी महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय? आणि बरेच ऑप्शन देऊन आपल्याला कन्फ्यूज केलेले असते. जसे की महसुली उत्पन्न, भांडवली खर्च, महसुली उत्पन्न. पण महसुली अर्थसंकल्प लक्षात घेताना आपल्याला हे लक्षात घेणे गरजेचं आहे की महसुली अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न पण महसुली पाहिजे आणि खर्च पण महसुली पाहिजे. महसुली उत्पन्न किंवा महसुली खर्च यांचा विचार करताना दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तिथे कर्ज हा शब्द कधीच नसतो. जर कर्ज शब्द ऑप्शनमध्ये असेल तो ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येतो. आता आपण पाहूयात सरकारला महसुली उत्पन्न कशापासून मिळते. पहिला सोर्स म्हणजे टॅक्स म्हणजेच कर. तो डायरेक्ट टॅक्स असेल किंवा इनडायरेक्ट टॅक्स असेल. या व्यतिरिक्त सरकारला वेगवेगळ्या सार्वजनिक कंपन्यांमधून मिळणारा नफा, वेगवेगळा लाभांश आणि सरकारला मिळालेलं व्याज. सरकारला मिळालेलं महसुली उत्पन्न हे सरकारला पुन्हा रिटर्न करण्याची गरज नसते, म्हणून असे म्हटले जाते की महसुली उत्पन्न सरकारला देणी निर्माण करत नाही. महसुली खर्च सरकारचा असा खर्च असतो की जो सरकारने एकदा केल्यानंतर सरकारला तो पुन्हा रिटर्न मिळत नाही. जसे की संरक्षणावर केलेला खर्च, सरकारने दिलेले वेगवेगळे अनुदान, सरकारने वेगवेगळ्या शासकीय नोकरदारांना दिलेले पगार, पेन्शन आणि व्याज. विचारलेल्या प्रश्नामध्ये नफा, व्याज, अनुदान, पेन्शन, पगार असे काही ऑप्शन असतील तर आपल्या लगेच लक्षात येते हा महसुली अर्थसंकल्प आहे.